दिल्लीत जंतर मंतरवर दुसऱ्या दिवशीही सीजेपी आक्रमक. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जवरूनही सीजेपीचा सरकारवर हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचा ठिय्या. धर्मेंद्र प्रधानांसह नरेंद्र मोदी अमित शहांची राहुल गांधींकडून राजीनाम्याची मागणी. जंतर मंतरवर शरद पवारांनी घेतली अभिजित दिपकेंची भेट. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून शरद पवारांचा सरकारवर निशाणा, तर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्याचं पवारांचं आवाहन. अरविंद केजरीवालांची अभिजित दिपकेंसोबत चर्चा. पंतप्रधानांना विद्यार्थ्यांसमोर झुकावं लागलं. कालच्या लाठीचार्जच्या घटनेवरून अरविंद केजरीवाल यांची सरकारवर टीका. सरकार मानसिक रुग्ण झालंय का? सरकारलाच रुग्णालयात भरती करण्याची गरज. तरुणांवरील लाठीचार्जवरून राज ठाकरेंचा संताप, तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेणं अपयश वाटतंय का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. सरकारने चर्चेच्या नावाखाली टाइमपास केला. सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप. तर आमच्याशी चर्चा करण्याची असेल तर आता जंतर मंतरवर यावं लागेल, दिपकेंचं वक्तव्य. दिल्लीच्या आंदोलनात काही लोक अजेंडा घेऊन शिरले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. ज्यांना नीटशी देणं घेणं नाही असेही लोक आंदोलनात. फडणवीसांचा हल्लाबोल. इंडिया आघाडी देशात दहशतवादासारखं वातावरण करतंय. दिल्लीतील आंदोलनावरून सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचाही सल्ला. आणि मराठीसह बॉलिवूड सेलिब्रिटींचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. विशाल ददलानी, सोनू सूदनं सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना, तर रोहन गुजर, हेमंत ढोमेंकडूनही विद्यार्थ्यांचं समर्थन. लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका. तातडीनं सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. दिल्ली हायकोर्टात उद्या सुनावणी. तासांपासून ठिय्या सुरू आहे. तर आता पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय.